नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वन विभागामधील वनरक्षक या पदासाठी 2025मध्ये किती जागा असतील आणि 2025ची जाहिरातीबद्दल काय हालचाली चालू आहेत, कधीपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध होईल त्याबद्दलची अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरात कधी येणार आहे, या पदासाठी रनिंग कशी असते, या पदासाठी अभ्यासक्रम कसा असतो, याची वॉकिंग टेस्ट होते ती कशा पद्धतीने होते, एकापेक्षा जास्त अर्ज करता येतात का, कशा पद्धतीने कशा वनवृत्तानुसार जाहिराती प्रसिद्ध होतात, मागची जी 2023-24ची जाहिरात आलेली होती ती कशा पद्धतीची आलेली होती, पात्रता काय ठेवण्यात येते, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल. सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत जाहिरातीबद्दलची माहिती, ती म्हणजे 2025 बद्दलची. किती पदांची जाहिरात येऊ शकते, सध्या किती रिक्त पद आहेत आणि त्याबद्दल काय हालचाली चालू आहेत, कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते त्याची माहिती अगोदर बघूयात आपण आणि त्यानंतर मग डिटेलमध्ये पात्रता असेल, तुमचा सिलेबस असेल, परीक्षा कशी होणार आहे, फिजिकल टेस्ट कशी होणार आहे, त्याचा क्रायटेरिया काय असणार आहे, ती संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. सर्वात अगोदर बघा मित्रांनो, या ठिकाणी ऑफिशियली माहिती जी आहे, वनरक्षक या पदाची किती रिक्त पदं असू शकतात, किती पदांची जाहिरात येऊ शकते त्याची माहिती अधिकारामध्ये मित्रांनो या ठिकाणी ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तीच माहिती अगोदर आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बघा मित्रांनो, गट क मधलं ही पद असतं वनरक्षक पद. याच्यासाठी मित्रांनो सरळ सेवेने आत्तापर्यंत भरायची मंजूर पदं किती आहेत आणि त्यापैकी किती पदं भरलेली त्याची माहिती अगोदर बघूयात. बघा 9,785 सध्या काय आहेत, सरळ सेवेने मंजूर पद आहेत. तर एकूण याच्यामध्ये बघितलं मित्रांनो तर सरळ सेवेने आतापर्यंत भरलेली पदं 8,101 पदं आहेत. पदोन्नतीनं 0 दाखवलेलं आहे. तर एकूण 8,101 पदं सरळ सेवेने भरली गेलेली आहेत. तर मग याच्यामध्ये आता रिक्त पदं किती आहेत, किती पदांची जाहिरात येऊ शकते. बघा रिक्त पदाचा जो तक्ता आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. सरळ सेवा म्हणजेच तुमची परीक्षा किंवा जाहिरात देऊन पदं भरली जातील ती 1,684 रिक्त पदं दाखवली गेलेली आहेत. याच्यामध्ये 9,785 पैकी 8,101 पदं जी आहेत या ठिकाणी भरली गेलेली आहेत. रिक्त पदांपैकी मित्रांनो बघितलं 1,684 पदं रिक्त आहेत. आता जी पाठीमागची जाहिरात आलेली होती मित्रांनो, जवळपास या ठिकाणी 2,000 प्लस पदांची जाहिरात आलेली होती वनरक्षक पदाची. तर सध्या मित्रांनो 1,684 पद आहेत, परंतु जाहिरात येईपर्यंत मित्रांनो या ठिकाणी या पदांमध्ये अजून वाढ होऊ शकते. म्हणजे यापेक्षा जास्त 1,684 प्लस पदांची तुमची जाहिरात येण्याची शक्यता असू शकते, कारण की तोपर्यंत रिक्त झालेली पदांचा समावेश त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी जी पण रिक्त होतील ती पदं, त्यासोबत मागे काही राहिलेली अजून पदं असतील, अशी जी वेगवेगळी पदं असतील त्याच्यामध्ये समावेश करून आणि त्याचसोबत एक निर्णय असाही होऊ शकतो की 100% पदं भरण्यासंदर्भातला 100% जर पदं भरली पूर्ण जेवढी आहेत तेवढी, तर याच्यामध्ये अजून पदं वाढू शकतात. तर सध्या तरी या ठिकाणी तुम्ही जी माहिती आहे रिक्त पदांची त्याच्यामध्ये 1,684 पदं दाखवलेली आहेत, प्लस याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. तर ही झाली रिक्त पदांबद्दलची माहिती. कितीही पदांची जाहिरात येऊ शकते, मात्र याच्यापेक्षा जास्त पदांची जाहिरात येण्याची शक्यता असू शकते. तर मग आता ही पदभरती जी आहे त्याच्याबद्दल काय हालचाली चालू आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण आता बघूयात. ज्याच्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला माहिती असेल नवीन सरकार स्थापन झालेलं आहे. नवीन सरकारने या ठिकाणी निर्णय देखील घेतलेला आहे की त्या विभागामध्ये 100 दिवसाचा कार्यक्रम आखून त्या विभागाची भरती असेल, त्या विभागाची जी पण इतर जी पण कामे असतील ती करण्यासाठी या ठिकाणी 100 दिवसाचा कार्यक्रम आखण्यासाठी सांगितलं आहे. मग त्यामध्ये पदभरतीचा देखील समावेश होतो. तर ही भरती जी असणार आहे मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्येच होऊ शकते. आणि जसं नवीन सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी वन विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची जी सभा घेतलेली आहे किंवा बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचं अपडेट दिलेलं आहे पदभरतीबद्दल. 17 जानेवारी 2024ला मुंबई येथे राज्याचे वनमंत्री नामदार श्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे अप्पर मुख्य सचिव जे आहेत वन विभागाचे त्यांच्या उपस्थितीत वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल, त्याचबरोबर सहाय्यक वनरक्षक इतर जे पण यांची जी बैठक होती ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये बघा माननीय वनमंत्री यांनी सर्व मागण्यांवर सविस्तर उत्तर दिलं. त्यात प्रामुख्याने रोजंदारी वनमजूर यांना स्थायी करणं, कॅश केस सुविधा देणं, वनरक्षक व वनपाल यांचे पदनाम बदल करणं. बघा वनरक्षक आणि वनपाल हे जे पद आहे यांच्या पदाचे नाव देखील बदलण्याबद्दल चर्चा झाली. त्यासोबत पदोन्नती तसेच नवीन पदभरती
तसेच वेळेत वेतन अदा करणे या व अशा अनेक सर्व मागण्या प्राधान्याने मान्य करण्याचे आश्वासन त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिलं गेलं. तर याच्यामध्ये आपल्यासाठी जी महत्त्वाचं आहे म्हणजेच नवीन पदभरतीबद्दल देखील चर्चा झालेली आहे. मग त्या चर्चा अंती आता पुढील निर्णय देखील लवकरच आपल्याला पाहायला भेटू शकतात, ते म्हणजे पदभरतीबद्दलचे. तर बघा, जाहिरात येण्या अगोदर अशाच पद्धतीने या ठिकाणी हालचाली चालू असतात. त्याच पद्धतीची वनरक्षक या पदाबद्दलची देखील हालचाल चालू आहे किंवा वनरक्षकासोबतच वन विभागामधील इतर संवर्गाची देखील पदांची जाहिरात येऊ शकते. जसं की गट ड ची अजून जाहिरात आलेली नाही. गट क ची मागे भरपूर सारे पदांची जाहिरात आली, ज्यामध्ये वनरक्षक, सर्वेवर असतील, लेखपाल असतील, अशी विविध पदं त्याच्यामध्ये होती. इंजिनियरची देखील काही पदं होती वन विभागाची. तर वनरक्षक पदाबद्दल असेल किंवा वन विभागाच्या पदभरतीबद्दलची याच्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. तर याच्याबद्दल मित्रांनो लवकरच आपल्याला अपडेट पाहायला भेटेल. ही बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये पदभरतीची देखील चर्चा चालू आहे, म्हणजे झालेली आहे. त्याच्यानुसार जाहिरात मग प्रसिद्ध करण्याच्या हालचालींना सुरुवात झालेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. किती पदांची जाहिरात येऊ शकते आणि वनरक्षक असेल किंवा वनविभाग पदभरतीबद्दल काय अपडेट होतं, तर त्याच्यावरती मित्रांनो हालचाली चालू आहेत. लवकरच जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात. आता मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहूयात आपण, ती म्हणजे वनरक्षक या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करता येणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, सध्याच्या रेल्वे पदभरतीबद्दल ग्रुप डी ची जी जाहिरात येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर जवळपास 32,000 पदांची शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात आणि मराठीमध्ये परीक्षा होते. त्या पदांसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये 2021 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. खास करून जी तुमची गट ड ची भरती होते रेल्वेची, त्यामध्ये मराठी भाषेमधलं एकमेव असं महत्त्वाचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. रेल्वे भरती ग्रुप डी 2022 मधील प्रश्नपत्रिका त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे. त्यासोबत रेल्वे भरतीचे NTPC असेल, ALP नॉन टेक्निकल असेल, RPF असेल, अशा विविध रेल्वे भरतीच्या प्रश्नपत्रिका जशाच तशा मराठी माध्यमातून ओरिजिनल मित्रांनो प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधील तुम्हाला या पुस्तकात पाहायला भेटतील. या पुस्तकामध्ये आगामी काळात होणाऱ्या रेल्वे पदभरतीसाठी देखील अत्यंत उपयुक्त असे महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेली आहेत. तर हे पुस्तक मित्रांनो एकमेव असं मराठी भाषेमधलं पुस्तक आहे. सध्या रेल्वे जी आहे मराठी भाषेमधून देखील तुमची परीक्षा घेते. तर त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं लेखन व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्यासोबत ऑनलाईन देखील तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होऊन जाईल. तर हे पुस्तक तुम्ही जवळच्या बुक स्टोअरमधून सध्याच्या रेल्वे भरती ग्रुप डी साठी नक्की अभ्यासू शकता. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तर बघा, आता वनरक्षक पदभरतीबद्दलची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण बघणार आहोत. कशा पद्धतीने मित्रांनो मग ह्याची जाहिरात येईल वगैरे, किती जागा आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे. एक GR आलेला होता मागे महसूल व वन विभागाचा, ज्याच्यामध्ये वनरक्षक संवर्गातील रिक्त पदभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर कशा पद्धतीने निवड होते वन विभागामधील वनरक्षक या पदाची, काय पात्रता असते, ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्वात अगोदर जाहिरात येण्या अगोदर रिक्त पदांचा आढावा घेतला जातो. त्यानंतर मग मित्रांनो या ठिकाणी रिक्त पदांची संपूर्ण माहिती अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक जे कार्यालय असतं नागपूर या ठिकाणी पाठवलं जातं. तिथून मग मित्रांनो जाहिरातीस मान्यता प्रदान केली जाते आणि त्यानंतर प्रादेशिक निवड समिती त्याच्यावरती कार्य करते आणि त्याच्यानंतर हे टप्पे जे आहेत तुमचे वनवृत्ताच्या रिक्त पदांचा आढावा घेणं, लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणं, कागदपत्र तपासणी करणं वगैरे हे सर्व प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यानंतर तुमची भरती कंप्लीट होते. तर सर्वात अगोदरची जी पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे जागा किती रिक्त आहेत आणि जाहिरात येण्याच्या अनुषंगाने हालचाली काय होत आहेत तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. मग या पदाची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, मागची जी परीक्षा तुमची घेण्यात आली होती TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या मार्फत घेण्यात आलेली होती. 2 कंपन्या निवडल्या गेलेल्या आहेत सरळ सेवा पदभरतीसाठी, TCS आणि IBPS या दोन्हीपैकी एका कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेतली जाते. याच्यासाठी मित्रांनो कंपनीशी करार वगैरे करणं ही संपूर्ण प्रक्रिया असते. खूप मोठी प्रक्रिया आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीची, त्यामुळे थोडासा वेळ लागलेला. त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच याची तयारी करणं गरजेचं आहे. याची लेखी प्लस मित्रांनो याच्यामध्ये तुमचं ग्राउंड घेतलं जातं. परीक्षा कशा पद्धतीने होईल लेखी परीक्षेत
त्याच्यानंतर आपण पात्रता वगैरे देखील पुढे पाहणार आहोत. बघा 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होते तुमची व 80 गुणाची रनिंग घेतली जाते. अशी मिळून तुमची या ठिकाणी 200 गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाते. लेखी परीक्षामध्ये 4 विषय तुम्हाला असतात, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, जैवविविधता, वने, वन्यजीव, पर्यावरण संतुलन याच्यावरती 30 गुण असतात. बौद्धिक चाचणीला 30 गुण असतात. मराठी भाषेसाठी 30 गुण आणि इंग्रजी भाषेसाठी 30 गुण अशी मिळून 120 गुणांची या ठिकाणी ही लेखी परीक्षा तुमची होते. लेखी परीक्षा मित्रांनो मराठी भाषेमधून होते. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यासोबत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी होते. त्यानंतर कुठलीही मुलाखत देखील तुमची या पदासाठी होत नाही. लेखी परीक्षामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 45% गुण घ्यायचे असतात. ज्यांना जास्तीत जास्त गुण भेटतील त्यांना शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरवण्यात येतं. मग शारीरिक चाचणीकरिता मित्रांनो तुम्हाला बोलवलं जातं, ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना 30 मिनिटात 5 किलोमीटरची रनिंग असते. महिला उमेदवारांना 25 मिनिटात 3 किलोमीटरची या ठिकाणी रनिंग जी आहे तुमची घेतली जाते. तर ही जी चाचणी असते मित्रांनो, ह्या चाचणीमध्ये तुम्हाला जसं की तुम्ही 17 मिनिटं धावला तर तुम्हाला या ठिकाणी गुण त्याचे ठरवलेले आहेत. हे संपूर्ण गुणांचा तक्ता आहे. अशा पद्धतीने कमी जास्त पद्धतीने मिनिटानुसार गुण तुम्हाला दिले जातात. मग तुमची रनिंग झाल्यानंतर सर्व कागदपत्रे तपासणी होते. त्यानंतर शारीरिक मोजमाप देखील होतं, तुमची धाव चाचणी होते. हे सर्व झाल्यानंतर मग तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जाते. मग जे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होतील त्यांची मग या ठिकाणी काय केली जाते, वॉकिंग टेस्ट देखील घेतली जाते. ती वॉकिंग टेस्ट सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी असते. तर अशा पद्धतीची ही तुमची लेखी परीक्षा आणि फिजिकल या ठिकाणी घेतलं जातं. मग याची पात्रता नेमकी काय असते, तुम्हाला कुणाला अर्ज या पदांसाठी करता येईल त्याची देखील माहिती आपण आता बघूयात. बघा अशा पद्धतीची ही जाहिरात 2023 मध्ये आलेली होती. तुम्हाला किती अर्ज करता येतात, प्रत्येक वनवृत्तानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येते. तुम्हाला कुठल्याही एका वनवृत्तासाठीच अर्ज करता येतो त्याची देखील या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. ज्याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं बघा, वनरक्षक भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवार कोणत्याही एका वनवृत्तासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल. एकापेक्षा जास्त अर्ज केले आढळल्यास पहिला अर्ज ग्राह्य धरला जातो, इतर अर्ज तुमचे रद्द केले जातात. उमेदवारांनी ज्या वनवृत्ताकरता अर्ज केलेला आहे त्याची त्या वनवृत्ताकरताच त्याची निवड केली जाते. बघा 2023 मध्ये 2138 जागांसाठी जाहिरात आलेली होती. या पदासाठी तुम्हाला 21,000 ते 69,100 पगार असतो, प्लस तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार हा पगार दिला जातो. नियमानुसार देय भत्ते देखील तुम्हाला दिले जातात वनरक्षक या पदासाठी. मग पात्रता काय असते पहा, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे तुमची 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. 12वी मध्ये मात्र विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषय तुमचा असावा लागतो. म्हणजेच तुमचा आर्ट्स झालंय, कॉमर्स झालंय, सायन्स झाले, तुम्ही अप्लाय करू शकतात. जे अनुसूचित जमातीमधील उमेदवार असतात त्यांना 10वी पासवरती अर्ज करता येतो. माजी सैनिकांना 10वी पासवरती अर्ज करता येतो. जे वनखबरे आहेत किंवा वन कर्मचारी यांचे पाल्य असतात त्यांच्यासाठी देखील 10वी पासवरती अर्ज जो आहे तो करता येतो. याच्यामध्ये वयोमर्यादा तुमची 18 ते 27 वर्षापर्यंत असते. खुल्या प्रयोगासाठी, राखीव प्रयोगासाठी 18 ते 32 वर्षापर्यंत असते. माजी सैनिकांना देखील +3 वर्ष सूट असते. यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ह्या सर्वांसाठी या ठिकाणी आरक्षण असतं आणि त्यानुसार तुमची वयोमर्यादा असते. शारीरिक पात्रता देखील या पदासाठी लागते, ज्याच्यामध्ये बघा किमान उंची सेंटीमीटरमध्ये पुरुषांसाठी तुमची 163 सेंटीमीटर लागते, महिलांसाठी 150 सेंटीमीटर उंची तुमची या ठिकाणी लागते. त्यासोबत बघा अनुसूचित जमातीमधील जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी 152.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांना 145 सेंटीमीटरपर्यंत उंची या ठिकाणी असते. आता अधिक चांगला डोळा, वाईट डोळा, या ठिकाणी चष्मा जो आहे तुमचा त्याबद्दलची या ठिकाणी मोजमाप दिलेले आहेत ते देखील तुमचं पाहिलं जातं. तर अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी ही पात्रता असते. परीक्षा तुमची अशा पद्धतीने कंडक्ट केली जाते. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. किती जागा येतील 2025ची जाहिरातीबद्दल काय या ठिकाणी अपडेट आहे, हालचाली चालू आहेत, कधीही जाहिराती येऊ शकतात. याबद्दल जसं अजून महत्त्वाचं अपडेट प्रसिद्ध होईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.